मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील बाबुराव अण्णा पाटील विद्यालयातील योगा शिबिर आणि बाल आनंद बाजाराची सांगता झाली आहे। मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील बाबुराव अण्णा पाटील विद्यालय आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आनंद बाजार आणि योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीदेवी हांडे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथम लोकनेते बाबुराव अण्णांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक के.आर. पाटील हे मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्याची जडणघडण ही नुसती पुस्तकातून आणि पेपरमधून होते असं म्हणणं आता कालबाह्य होऊ लागलेलं आहे। त्याकरता आपणा सर्वांना एक आपल्याला व्यवहारिक ज्ञान, त्याचप्रमाणे संवाद कौशल्य आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्याच्या पुढे मांडत असताना कसं मांडलं पाहिजे। आपण बाजारात गेलो नंतर बाबा भेंडी असेल तर भेंडी कशी मांडली जाते, छानपैकी एका देटावर देठ करून ठेवले जातात, मिरच्या कशा मांडल्या जातात, वांगी कशी मांडली जातात, हे मांडणीचं व्यवस्थापन आपल्याला जर जमलं तर आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टीच्या कार्यक्रमाचं आणि जीवनाचं आपल्याला व्यवस्थापन जमतं। आणि या उद्देशानं हा विद्यार्थी आनंद बाजार या ठिकाणी उपस्थित आज या ठिकाणी आपण घेत आहोत। गेल्या वर्षी छानपैकी असाच आपण बाजार भरवला होता। बाजारामधून खूप जवळपास 40,000 रुपयाची उलाढाल झालेली होती। म्हणजे एवढं सगळं मुलांना पाहण्यासाठी या आनंद बाजारची आपण व्यवस्था केलेली आहे। आज आमच्या शाळेत बाल बाजार भरला आहे, आम्हाला खूप आनंद झाला आणि मुलंही खूप आनंदात आहेत, बाजार करत आहेत आणि वेगवेगळ्या गावातून 4 गावातून पालक आले आहेत आणि ते बाजार करत आहेत। विद्यार्थी खूप एक्साइटेड झाले आहेत बाजार करायला, पालक आले आहेत, आई आले आहेत, खूप छान वाटतं आणि विद्यार्थी खूप आनंद लुटत आहेत या बाजाराचा। आज इथं या शाळेमध्ये विद्यार्थी आनंद बाजार भरला आहे। याच्यामध्ये सर्वच पालक ते आल्यामुळे सर्वच विद्यार्थी खूप आनंदित आहेत की हा बाजार भरला आहे। विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे ज्ञान व्हावे, त्यासाठी मुलांना गणितीय व्यवहार वाढावेत, यासाठी हा आनंद बाजार घेण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या पदार्थाच्या सेंद्रिय भाज्या, गवारी, मिरची, वेगवेगळ्या पालेभाज्या आणलेल्या आहेत, त्यामुळे येथील ग्राहकांना सुद्धा त्याचा नफा होत आहे। जवळच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक येथे बाजारासाठी येत आहेत, मोठ्या प्रमाणावर येथील खरेदी विक्री होत आहे, त्यामुळे या बाजाराचा सगळ्यांना लाभ होत आहे। बँकेत व्यवहार कसा करावा यावर पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। प्रास्ताविक वाघमारे यांनी केलं। मुलांचा आनंद बाजार बघून फार आनंद वाटला आणि ह्या मुलांना असंच ह्या शाळेतून चांगलं शिक्षण मिळण्याचं असंच शाळेवर आमच्या सरांनी बाजार चालू केला बरं का। त्यांचं किती कौतुक करावं असं थोडंच वाटतंय। नाहीतर याच्या अगोदर मोहोळला जावं लागायचं, सोलापूरला, कुठं इकडे सावळेश्वरला लांब जायचं आणि ही लहान मुलांना एकदम असं जसं आपण म्हणतो की शेतकऱ्याच्या लेकरांना अनुभव यावा, पुस्तकरूपी ज्ञान यावं आणि अनुभव यावा, तसं पाटील सरांनी यांच्या सगळ्या स्टॉपनी एवढा बाजार भरवून दिला आणि आमची सोय केली, याच्याबद्दल तुमचं किती कौतुक करावं थोडं वाटतंय। आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या स्वतःच्या मळ्यात बाजार भरवला आणि त्यांच्याच पावलावर पावलं टाकून अजिंक्य राणा पाटील असतील, आपले बाळराजे पाटील असतील, त्यांनीसुद्धा आपल्या शिक्षकांना सूचना देऊन ही बाजार भरवला, ती कौतुकास्पद बाब आहे। या प्रसंगी के.आर. पाटील, मुंडेवाडीचे सरपंच सचिन पाटील, नांदगावचे सरपंच सचिन सुरवसे, गोटेवाडीच्या सरपंच श्रीदेवी हांडे आदींसह विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते।